जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा, आपण काल शिपाई भरतीचा व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये बऱ्याच मुलांच्या कमेंट आल्या की सर क्लर्कच्या कटाविषयी थोडक्यात सांगा. बघा, आपण काय केलं माहिती आहे का, मागच्या वर्षीचे मार्क वगैरे सगळं आणलं आहे आणि त्यानुसारच आपण बघणार आहे. बघा, नुसती फेकाफेकी करणार आहे का तर नाही, एकदम परिस्थिती कशी आहे काय आहे त्यानुसार सगळं समजून घे. बघा आपण बघा, आता बऱ्याच जणांना म्हणजे इथं दिलं आहे मी 60+ वाले तयारी लागा, तर हे आहे का तर 100% खरे. जे आहेत 60+ वाले तुम्ही तयारी लागायचं कसं बघू समजून घ्या. आता बघा, हे मागच्या वर्षीचे टॉपर आहेत ते पण आपण बोलूया विषयी, पण पहिली गोष्ट परिस्थिती समजून घ्या. आता काय माहिती आहे का, हे जो क्लर्कचा पेपर आहे बघा, आपला मेन टार्गेट असणारे वेगळे आणि MPSCच्या मुलांनी देखील हा पेपर दिला होता. पण तुम्हाला सांगू का, आता ग्रुप बी मेन्स चालू आहे आणि ग्रुप सी मेन्सचा देखील रिझल्ट लागला आहे. तुम्हाला सांगतो, मुलांना ते टायपिंग करण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो, टायपिंगकडे ग्रुप सीची टायपिंग सोपी आहे. ती टायपिंग करण्यापेक्षा ग्रुप सीच्या पण एक्सरसाइज PSIच्या वगैरे जागा असल्यामुळं सगळे MPSCवाल्या मुलांनी टायपिंग स्टॉप केलेली आहे. रिअल कंडिशन सांगतो तुम्हाला, सगळ्यांनी टायपिंग वगैरे स्टॉप केली आहे आणि सगळं फक्त ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेनच्या मागं लागले आहे. ज्यांचं प्रॉपर टार्गेट होतं की आम्हाला फक्त ते न्यायालयाच्या क्लर्कची तयारी केलेली आहे, मी तुम्हाला सांगतो, जे मुंबई उच्च म्हणजे मुंबईसाठी फॉर्म टाकलेला आहे ते जर 60+ देखील असतील तर त्यांनी तयारी करायची आहे. आणि इतर खंडपीठात जे असतील समजा 62, 64 किंवा 65+, त्यांनी बिनधास्त तयारी लागून जायचं आहे. आणि मुंबई उच्च न्यायालय ज्यांनी फॉर्म टाकलेला आहे खंडपीठाला मुंबई, त्यांनी 60+ वाल्यांना मी आत्ताच सांगतो त्यांनी तयारी लागून जायचं आहे. कारण की बघा, सगळ्या मुलांचं लक्ष तिकडे गेलं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे तुमचं सगळं टायपिंगवर असणार आहे. बघा इथं ही टायपिंग 20 मार्काची, बघा इथं 12 मार्क 12.25 वाले पण सिलेक्ट झाले. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मुलांनी टायपिंग बंद केली, रिअल कंडिशन आहे. बघा, ही टायपिंग बंद केली सगळी. आता बघा, मागच्या वर्षी टॉपर आहे बघा, प्रसाद सर वगैरे आहेत. हे बघा, यांना रिटर्नमध्ये 77 मार्क होते आणि टायपिंगला 18 होते. बघा, टायपिंगला पण देखील हे आता हे टार्गेट असणारे मुलं आहेत बघा, ज्यांचं मेन टार्गेट तेच आहे, फक्त ते टार्गेटवाले असणारे. आणि इथं बघा, वायवामध्ये देखील 22 मार्क, टोटल 117वर ते आहेत म्हणजे. आणि यावेळेस मी तुम्हाला सांगतो, तुमचे जे MPSCवाले मुलांनी पेपर दिल्यात, बरेच मुलं 70+ MPSCवाले कोणते असो बघा 70+ आहे. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला ते पहिल्या म्हणजे एकदम टोटल असे एका स्टेपमध्ये नाही, कारण की 2-3 स्टेपमध्ये मुलं बोलवणार. लक्षात ठेवा, डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन वगैरे होईल, तुमची टायपिंग फर्स्ट टाईम तुमची काय होईल, टायपिंग होईल, त्याच्यानंतर मुलाखत होईल, त्याच्यानंतर पूर्ण डॉक्युमेंट वगैरे होईल. बघा, त्या प्रोसेसमध्ये खूप सारे मुलं कटणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, ज्याचं टार्गेट आहे ते मुंबईला ज्यांनी फॉर्म टाकले 60+ असतील तर बिनधास्त तयारीला लागून जा. तुम्ही विचारच करायचा नाही कोणता, बिनधास्त तयारीला लागून जा. आणि बाकी इतर खंडपीठात असतील जे समजा थोडे एक्स्ट्रा, त्यांना 62, 64 तरी मार्क पाहिजेत, त्यांनी पण देखील तयारी लागून जायचं आहे. बाकी खंडपीठासाठी नाही सांगत मी, 60वाल्यासाठी शक्यता जास्त आहे. पण जे मुंबईला आहेत आणि 60+ आहेत किंवा 60 मार्क देखील असतील, तुम्ही बिनधास्त तयारी लागून जायचं आहे. बघा, फक्त टायपिंगवर फोकस करा. टायपिंग याचं मेन गोष्ट क्लर्कचा फक्त टायपिंगवर असणार आहे. सगळं पूर्णपणे डिपेंड टायपिंगवर तुमच्या. टायपिंग नंतर इंटरव्ह्यू वगैरे ते समजा बाकी समोरचा पॉईंट आला, पण तुम्हाला टायपिंग महत्त्वाची आहे. टायपिंग खूप सारी गरजेची आहे, कारण की इथं बघा बॅकपेस नसल्यामुळं मग ते. आणि मी तुम्हाला रिअल सांगतो कंडिशन, MPSCवाल्या मुलांनी टायपिंग स्टॉप करून टाकलेली. आता बऱ्याच क्लासवाने तुम्हाला 70, 75 सांगितलेत. बघा, हे मार्क मुलांचे सांगितले मार्क त्या मार्कवर सांगितलेत. मी तुम्हाला सांगतो, माझ्यासोबतचे असेच बरे मित्र, असे भरपूर काही मित्र आहेत जे 70+ आहेत आणि त्यांनी टायपिंग सोडून दिली. बघा, कारण की इकडे ग्रुप बी मेन्सला बसले, ग्रुप सी मेन्सला बसले आणि इकडे त्यांनी सोडूनच दिले. कारण की ही टायपिंग करणं एवढं सोपं नाही आहे. ही टायपिंग मी ज्याचा टायपिंगवर कमांड, तू इकडे क्लर्क आहे बघा न्यायालयामध्ये, ज्याची टायपिंगवर कमांड तोच क्लर्क. त्यामुळं आता बाकी मला मार्क किती आहे ते करण्यात तुम्ही सध्या काय करू राहिले माहिती का, मग आपले मार्क कमी येतं, मग आपला कटअप लागेल का, त्याच्यानंतर आपण. तुम्हाला टायपिंगला असं काही जास्त वेळ भेटणार नाही. जूनमध्ये टायपिंग होईल किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील टायपिंग घेऊ शकता तुमची ते. त्यामुळे त्याचा विचार करा, जूनमध्ये टायपिंग आहे असं पकडून झाला तुम्ही. आणि उगाच जर तुम्ही 60+ वाल्यांनी आतापर्यंत टायपिंग केली, आता थोड्यासाठी 1-1.5 महिन्याकरता तुम्ही टायपिंग जर सोडत असणार आहे, तर मग हे तुम्ही चुकीचं करताय माहिती आहे का. जर आला तुमचा रिझल्ट बोललो तुम्हाला, तर मग काय करसाल तुम्ही, मग परत तोच पेज पडून जायचा तुमच्यासमोर. मग आता वेळेवर परत प्रॅक्टिस म्हणजे जी सवय होती ती सवय मोडून जायची. मग हे त्या गोष्टीचा विचार करा. आणि मागच्या वर्षी बघा, मागच्या वर्षी काहीतरी समजून 129 जागा होत्या बघा. मागच्या वेळेस 129 जागा होत्या, त्यात हा कटअप आहे बघा. त्यात हे लागलेले मुलं जवळपास त्यांना किती 1100 काहीतरी समथिंग प्लस 1100+ काहीतरी मुलं घेतले आहेत त्यांनी. त्यानुसार बघा तुम्ही. आता मग तुम्ही आत्ताच जर हे करत असाल, टायपिंगवर स्टॉप करून सगळं जर बंद कराल तर हे चुकीचं आहे. तुम्ही टायपिंग कंटिन्यू चालू ठेवा
1-1.5 महिना वाट बघा, त्यात काय एवढं लगे. बाकीचा अभ्यास पण चालू ठेवा. तुम्हाला कसं आता दिवसभर तुम्ही टायपिंग थोडी करत बसता. 2-2.5 तास समजा हार्डली, कोणी 1 तास, कोणी 2 तास, कोणी 8 तास, तुम्ही 3 तास पकडून चला, 3 तास टायपिंग करत असाल. बाकीचा वेळ तुम्हाला अभ्यासाला भेटायला ना, तुम्ही टायपिंग का बंद करताय? MPSCच्या मुलांनी ऑलरेडी केली बंद. त्यामुळे बघा, कट ऑफ तर मी असं काही वेगळं विशिष्ट काही घेऊन आलो नाही की कट ऑफ तोच लागेल म्हणून. पण मी एक अंदाज सांगतो, जे पण मुंबईला फॉर्म टाकलेत 60+ आहेत त्यांनी टायपिंग चालू ठेवायची. जे इतर ठिकाणी समजा 60, 62, 64+ किंवा 65+ पकडा, जे आहेत त्यांनी देखील टायपिंग चालू ठेवायची. टायपिंग लगेच बंद करून काही, कारण की 1-1.5 महिन्याकरता तुम्ही टायपिंग बंद करून काही उपयोग नाही तुमचा. बघा, त्यानुसार टायपिंग चालू ठेवा. बाकी मग नोटिफिकेशन आल्या तर मी तुम्हाला टाकतोच. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, त्या टेलिग्रामवर मी सगळ्या नोटिफिकेशन टाकत असतो. बघा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तिथे तुम्हाला बाकीच्या नोटिफिकेशन देखील भेटत चालतील. बघा, हे बाकीचे आता इथं पण बघा तुम्ही, आता हे टायपिंगला इथं 12 मार्क आहे त्यांना, इथं 19 मार्क. काही काही मुलांची टायपिंग बघा, आपण म्हणतो टायपिंग होत नाही, 19 मार्क घेतलेले आहेत. किती? 19 मार्क. आता इथं इंटरव्ह्यूमध्ये बघा जवळपास कमीच मार्क दिसत आहेत. इथं 40 पैकी बघा 26.25. आता हे इथं टॉपर दिसतात आपल्याला यांच्यामध्ये पहिल्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये. हे बघा, मग तू यानुसार चला, आता 117 आहे त्यांना, हे टॉपर आहेत. आणि मागच्या वेळेस पेपर म्हणजे थोडा होता, ठीक आहे, थोडा टफ होता, पण यावेळेस बी असं काही नाही केलं की म्हणजे एकदमच आउट ऑफ मार्क आहेत मुलांना, असंही काही नाही. आहेत मार्क भरपूर कमी येतं, मुलांचे सिले मिस्टेक पण झालेले आहेत. त्यानुसार बघा, जे आहेत 60+, माझं म्हणणं आहे तुम्हाला 1-1.5 महिन्याकरता टायपिंग बंद करून काही चालणार नाही. तुम्ही उगाच धीर सोडण्यात काही पडलेलं नाही. उगाच कट ऑफ काय लागेल काय नाही त्याच्यावर वेळ घालू नका. 1-1.5 महिना ऑलरेडी आतापर्यंत करता आलाय, आतापर्यंत चालूच ठेवा 1-1.5 महिना. हार्डली 1-1.5 महिन्यात तुम्हाला म्हणजे, आता मी तर काय म्हणतो, म्हणजे 1-1.5 महिना म्हणायचं काम नाही, तुम्हाला हार्डली 10-15 दिवसात कळून जाणार आहे. आता दुसरे आन्सर केले आणि 10-15 दिवसात कट ऑफ कळणार तुम्हाला, त्याच्यानंतरच कळते ना तुम्हाला. 10-15 दिवसामध्ये 1-1.5 महिना म्हणल्यापेक्षा 10-15 दिवसात कट ऑफ कळेल तुम्हाला, तेव्हाच बंद करून टाका तुम्ही. पण तुम्हाला असं काय नाही, पहिलं विचारत नाही बोलू, तुम्हाला सेकंड याच्यात पण बोलू शकतात. ती पण एक लक्षात घेणं गरजेची गोष्ट बरं का. ते पण गोष्ट बघत चला तुम्ही, आणि त्यानुसार तुमची तयारी चालू ठेवा समोरची. ठीक आहे, चालतं विद्यार्थी मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. थँक्यू.